हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज या साडीपासून सुंदर असा अंब्रेला फ्लेअर विथ ब्लाऊज तयार करणार आहे. प्लेन ही साडी आहे. खूप छान आणि सुंदर असा कलर आहे साडीचा. मला तर खूप जास्त आवडलेला आहे. मी एक मनामध्ये आउटफिट विचार केलेला आहे, तसं मी ट्राय करणार आहे बनवण्याचा आणि तयार झाल्यावर खूप छान आणि सुंदर असा हा आउटफिट दिसणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी आपण व्यवस्थित असं साडीला प्रेस करून घेणार आहे. साडी व्यवस्थित असं उकळून आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं असे साडीला. साडीला प्रेस करून झाल्यानंतर ना आपण साडीची किनार काढून घेणार आहे. ती किनार आपण लेहंग्याच्या फ्लेअरला वापरणार आहे. खूप छान आणि सुंदर दिसणार आहे. प्लेन लेहंगा आणि त्याला अशी काठाची डिझाईन तर खूप सुंदर दिसणार आहे. तर पूर्ण साडीचं आपण असं काठ काढून घेणार आहे. काठ काढून घेतल्यानंतर ना आपण साडीचा आधी फ्लेअर कट करणार आहे आणि उरलेल्या कपड्यापासून आपण ब्लाऊज तयार करणार आहे. ब्लाऊजमध्ये आपण कसंही ॲडजस्ट करू शकतो, पण फ्लेअरला ॲडजस्ट करू शकत नाही. त्यासाठी फ्लेअर आधी कट केलेला आहे आणि त्यानंतर ना आपण आधी ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे ब्लाऊजचं मी माप आधीच पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे. पेपर कटिंग आपण साईडला ठेवायचं आहे. व्यवस्थित असं आपण अस्तर अंथरून घेणार आहे. अस्तरवर व्यवस्थित असं पेपर्स ठेवून घ्यायचे आहे. खडूने व्यवस्थित असं मार्किंग करून आपण हे व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण अस्तरची कटिंग पूर्ण केलेली आहे आणि सोबतच आपण मेन कपड्याचीही कटिंग पूर्ण केलेली आहे. तर आता आपण सध्याला अस्तर वेगळं जोडणार आहे आणि मेन कपडा वेगळा जोडणार आहे. दोन्ही वेगळं वेगळं स्टिच करून आपण एकत्र स्टिच करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण अस्तरचं स्टिचिंग पूर्ण केलेलं आहे. याच प्रकारे आपण दुसरं मेन कपड्याचंही स्टिचिंग असंच आपण पूर्ण करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण मेन कपड्याचंही स्टिचिंग पूर्ण करून घेतलेलं आहे. दोन्ही स्टिचिंग आपलं पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण फ्रंट नेक तयार करणार आहे. फ्रंट नेक तयार करण्यासाठी आपण कॅनव्हास पेपरचं यूज करणार आहे. कॅनव्हास पेपरवर आपल्याला जसा गळा हवा आहे तसा आपण इथं ड्रॉ करून घेणार आहे. त्या शेपनुसार आपण कटिंग करून तो गळा आपण व्यवस्थित असं ट्रेस करून स्टिच करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण हा गळा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ना अस्तरवर आपण हा गळा व्यवस्थित असं इस्त्रीच्या मदतीने चिपकवून घेणार आहे. त्यानंतर ना आपण राईटवर राईट अशा प्रकारे आपण हे कापड ठेवून गळ्याला शिलाई मारून घेणार आहे. एकदम नीट आणि व्यवस्थित असं आपण इथे शिलाई मारून घेणार आहे. शिलाई मारून झाल्यानंतर ना आपण इथे व्यवस्थित असं जेवढं थोडंसं कपडा ठेवून आपण हे कॅनव्हास कट करून घेणार आहे. कट करून घेतल्यानंतर ना आपण हे छोटे छोटे कट्स मारणार आहे, जेणेकरून आपलं नेक व्यवस्थित पलटी होईल. अशा प्रकारे आपण हे पलटी करून ज्या साईडला कॅनव्हास असणार आहे त्या साईडला आपण दाब शिलाई मारून फिनिशिंगने आपण ब्लाऊजचा गळा आपण इथे कंप्लीट करणार आहे.
त्यानंतर अशा प्रकारे तयार आहे आपलं स्वीट हार्ट नेक. खूप छान आणि सुंदर असं दिसत आहे आणि आपला फ्रंट पोर्शन तयार झालेला आहे. बॅक पोर्शन पण आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. त्यासाठी आपण ही अशी डोरीची डिझाईन करणार आहे. मी डोरी ही आधीच तयार करून ठेवली होती. जेवढी लहान मोठी डोरी हवी असेल आपण आपल्या मनाने कट करू शकतो. अशा प्रकारे डोरी कट करून घेतल्यानंतर ना याची डिझाईनसाठी मी पेपर घेतलेला आहे. त्या पेपरवर आपण अशा प्रकारे हे फोल्ड करून ठेवणार आहे आणि सरळ शिलाई मारून घेणार आहे. पेपरवर शिलाई मारून ठेवणं थोडंसं इझी होतं. मेन कपड्यावर थोडंसं अवघड वाटतं, पण अशा प्रकारे आपण जर केलं ना तर सोपं आहे. लगेच आपण हे मेन कपड्यावर ठेवणार आहे. मेन कपड्यावर ठेवून आपण वरून अस्तर ठेवून आपण याची शिलाई आतमध्ये जाऊ देणार आहे. त्यामुळे आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग वाढून येईल. अशा प्रकारे आपण हे कपडे ठेवून शिलाई मारणार आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाईची गरज नाही किंवा त्याची शिलाई बाहेर दिसणार नाही. प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं बॅक नेक तयार होणार आहे. त्यानंतर आपण हे अशा प्रकारे पलटून घेणार आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा पार्ट तयार करून घेणार आहे आणि हा आहे बॅकचा फायनल लुक. अशा प्रकारे आपण शोल्डर जोडून घेणार आहे. शोल्डर जोडून घेतल्यानंतर आपण पहिला बाही जोडून घेणार आहे. बाही आपण फुग्याची तयार करणार आहे. त्यासाठी आपण हे कापड घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण जेवढे आपल्याला प्लेट्स हवे आहेत त्या प्लेट्स आपण इथे टाकून घेणार आहे. हाफ इंचावर मी इथं प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडने आपण उलट्या बाजूने प्लेट्स टाकून घेणार आहे. एका साईडने सरळ प्लेट्स टाकायचे आहेत, एका साईडने उलट्या प्लेट्स टाकायचे आहेत. अशा प्रकारे आपण एकदम नीट आणि व्यवस्थित असं प्लेट्स टाकून घेणार आहे. प्लेट्स टाकून घेतल्यानंतर आपण जी साडीची किनारी कट केली होती ती किनारी आपण इथे जोडणार आहे. अशा प्रकारे आपण ही किनारी ठेवून इथे शिलाई मारून घेणार आहे. अस्तरने आपण याला पलटून घेणार आहे, जेणेकरून आपली ही जी हाताची शिलाई आहे ती दिसणार नाही, ती आतमध्ये जाईल. आणि आपली बाही फुल फिनिशिंगमध्ये तयार होईल, त्याची शिलाई दिसणार नाही. जसं आपण कटोरीचं ब्लाऊज वगैरे शिवत असतो त्याला आपण नेपापट्टीने असं फोल्ड करून स्टिच करून घेतो, त्याचप्रमाणे आपल्याला हे स्टिचिंग पूर्ण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाईची गरज नाही लागणार बाहीला. त्यानंतर आपली जी बाही असणार आहे ती मी बाही पेपर कटिंग याच्यावर ठेवून चॉकने मार्किंग करून आपण व्यवस्थित असं बाही कट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही बाही कट करून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाही आपण व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आणि ही बाही आपण आता जोडून घेणार आहे. खूप छान आणि सुंदर असा ब्लाऊजचा लुक तयार झालेला आहे. फुग्याची बाही पण आपली खूप सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं हे छान आणि सुंदर असं अंब्रेला लेहंगावरचं ब्लाऊज. तर लेहंगा आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.